₹3 स्क्वेअर फूट तुम्हाला पडेल आणि याच्यामध्ये 2 कलर तुम्हाला पाहायला मिळतात। ₹2.5 स्क्वेअर फूट तुम्हाला जाळी यांच्याकडे मिळणार बघा, तुम्ही पाहू शकता। हेच क्वालिटी आहे ना? सेम आहे, सेम आहे। नमस्कार मंडळी, नवीन व्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे। मंडळी आज मी जाणार आहे मशीद बंदर येथे, कारण आता मध्ये जेव्हा पाऊस आला होता तेव्हा आमच्या घरात घर गळती होत होती, वरून पाणी येत होतं। तर वर जाऊन बघितलं तर वर आमचं प्लास्टिक सगळं ताडपत्री उडून गेलेलं आहे। तर आम्हाला घरच्यासाठी ताडपत्री घ्यायची होती, तर त्यासाठी आम्ही लोक जाणार मशीद बंदरला आणि माझ्याबरोबर माझी बायको आणि शौर्य, आम्ही 3 जण तिकडे जाणार आहोत। कारण तिकडे ताडपत्री खूप स्वस्त मिळते। मशीद बंदर स्टेशन जवळच ₹2 ₹3 मीटर आहे। तर चला तुम्हाला सगळ्या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी कळणार आहेत। तर भेटू डायरेक्ट मशीद बंदर येते। आता आपण पोहोचलो बघा, मशीद बंदर रेल्वे स्टेशन आहे। समोर हा ईस्ट आणि त्या साईडला वेस्ट आहे आणि हा रस्ता फ्रीवे कडे जातो। आता आपण ईस्टला आहे आणि इकडे तुम्ही पाहू शकता या सोडून सगळे जे प्लास्टिकचे ताडपत्री असतात पातळ जाड प्रत्येक कलरचे इथे मिळतात। इकडे आपण असं चालत जाऊया, कुठे कुठे कोणत्या प्रकारचे ताडपत्री आणि किती स्वस्त आहे किती मस्त आहे ते आपण पाहून घेऊया। हे शौर्य ते बघ, ते बघ बघा, इकडनं स्टार्ट करूया आपण बघा। कैसे भाई? सादा वाला कितने है? सादा वाला जो आता है प्लास्टिक में काला से व्हाइट, काला वाला 60 मीटर आहे। आणि अशा प्रकारचे ताडपत्रे तुम्ही पाहू शकता। आपण लास्ट टाइम ते प्लास्टिकचे घेतले ना शौर्य? नाही हे वाला नाही, प्लास्टिकची पण बरोबर नाही। या आपण जरा पुढे बघूया, इकडे येताना बघूया, तिकडे असं जाऊन तिकडे येताना बघूया। बघा हे मशीद बंदर रेल्वे स्टेशन आहे, तिकीट काउंटर आहे आणि या ब्रिजवर तुम्ही पाहू शकता बघा, तुम्ही छान छान ताडपत्रे इकडे आलेले बघा, कलरच्या जाड्या पातळ सगळ्या ताडपत्रे आलेले आहे आणि जवळपास ₹60 मीटर पासून चालू आहे। खूप छान छान इथे ताडपत्रे आलेले आहेत। आपण जरा पुढे जाऊया। नाही असू दे, काय प्रॉब्लेम आहे बघा मंडळ। हा या बघा, इकडे तुम्हाला दाखवतो बघा, ह्या साईडला पण मस्त असं एक जाड ब्लॅक कलरचा तुम्हाला हे कैसे रहेगा दादा? ये ₹4 स्क्वेअर फीट आएगा सर। ₹4 ₹4 स्क्वेअर फीट आएगा बघा मंडळ, ब्लॅक वाला आणि किती जाड आहे। ₹3 भी आहे, ₹3 स्क्वेअर फूटचा आहे। हा ब्लू वाला बघा तुम्हाला दाखवतो, हा ₹3 स्क्वेअर फूट तुम्हाला पडेल आणि यामध्ये तुम्हाला बघा असं रिंग पण नसणार, थोडं मागे पुढे पण कर बघा। आता तुम्हाला बघा रशीने बांधण्यासाठी पण तुम्हाला असं मिळणार आहे। तुम्ही पाहू शकता यांच्याकडे किती प्रकारची वर्ड यांच्याकडे बघा, यांच्याकडे कलर्स बघा, तुम्ही पाहू घ्या बघा। या साईडला पण तुम्ही बघा, नवीन रंग आलेला आहे बघा, भगवा कलर मध्ये पण आलेले आहे। हे डबल आहे ताडपत्री आणि याच्यामध्ये 2 कलर तुम्हाला पाहायला मिळतात बघा मंडळी बघा, आणि जाड आहे आणि रशी आहे ना, रशी आहे आणि हे काय बोलतात रिबेट। याच्यामध्ये तुम्ही बांधू शकता, म्हणजे तुमचा स्वतःचा काय व्यवसाय असेल, तुमचा काय रोड साईडला दुकान असेल आणि तुम्हाला ताडपत्री पाहिजे असेल तर तुम्हाला घेऊन जाऊ शकता आणि याच्यावर तुला याच्यानं रशी तुम्ही बांधू शकता। आणि मधल्या साईडला पण दिलेलं आहे। हे कसं असणार? ₹3.5 स्क्वेअर फूट आहे आणि साधारण किती फूट आहे? 10/18 फिक्स आहे तुमच्याकडे? 10/18 पूर्ण फिक्स आहे आणि तुम्हाला ₹3 फूट पडणार आहे। खूप छान असं। आणि हा कोणता कलर? हा क्वालिटी त्यांच्यावर खूप छान प्रकारचे आहे। दादा नाव का तुमच्या दुकानाचं? पंकज म्हणून नाव आहे, तुम्ही पाहू शकता बघा। समोर मशीद बंदर रेल्वे स्टेशन आहे आणि हा रस्ता तुम्ही पाहू शकता, हा डायरेक्ट मुंबादेवीला जातो आणि इथे तुम्ही पाहू शकता जेबी मार्केट आहे बघा। जेबी मार्केट समोर पंकज दादाचं दुकान आहे। 9/18 पुणे येणार हे बघा, याच्यामध्ये डायरेक्ट तुम्हाला 9/18 ची साईज दिलेली आहे आणि तुम्हाला ₹3 स्क्वेअर फूट पडणार आहे। कार्ड पण बघू आणि हे तुम्ही कार्ड बघा, तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा मारू शकता, त्याच्या पूर्ण ऍड्रेस मोबाईल सगळं दिलेलं आहे। काय तुम्हाला बिझनेस रिलेटेड क्वेरी असेल तर दादा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि इकडे आल्यानंतर तुम्ही दादाला कॉल करून दादा तुम्ही भेटू शकता आणि तुमचं आवडते ताडपत्री तुम्ही घेऊन जाऊ शकता। आणि याच्या प्रकार दादाकडे आपण बघा नेट सुद्धा बघा। दादा हे नेट कशासाठी यूज असतं? कशासाठी असते? आपण क्रिकेट टफला पण वापरतो ना बघा, म्हणजे आता क्रिकेट टफ आलेले आणि पावसाळी आपण क्रिकेट करत असतो आणि आपल्याला कसं आपल्या चेंडू पुढे जास्त लांब हरवल्या लोकांमुळे आपण जाळी लावत असतो, तर ती जाळी पण दादा कशी स्क्वेअर फूट जाळी? ₹2.5 स्क्वेअर फूट तुम्हाला जाळी यांच्याकडे मिळणार बघा, तुम्ही पाहू शकता। सॉरी अच्छा, कन्स्ट्रक्शन आहे आणि कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये आपल्याला जाळी लागत असेल, म्हणजे वरून काय दगड काय वरून लादी बिदी पडेल कसं तोडताना बिल्डिंग, तेव्हा ती ही जाळी ते सगळं वाचवते, म्हणजे जेणेकरून आपल्या कुठला अपघात होऊ शकत नाही। त्यांचे प्रत्येक प्रकारचे जाळे आलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता त्यांच्याकडे प्लास्टिकचे हे पण आहेत
हा हे बघा बघा तुम्ही पाहू शकता त्यांची क्वालिटी बघा. बापरे माझा बोट पूर्ण लाल झालेला बघा. दादाची क्वालिटी दादा कसं मीटर असणार आहे? 3 रुपये स्क्वेअर फूट यांच्याकडे पडणार. छान. त्याच्यानंतर तुम्ही अजून पाहू शकता बघा बघा ही क्वालिटी आहे. ही दादा नवीन कलर आलेला जरा. हीच का क्वालिटी दादा? दादा हीच क्वालिटी आहे ना? सेम क्वालिटी दादा. 3 रुपये स्क्वेअर फूट पडणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता म्हणजे आपल्याला प्रत्येक प्रकारची रस्सी कुठे बांधायची गरज नाही. याच्या आतमध्ये तुम्ही टाकली दोर बांधला आणि डायरेक्ट तुम्ही फिट केलं जिथे पाहिजे तिकडे. 4-5 वर्ष चालणार आरामशीर. कारण यांची क्वालिटी पण तुम्ही पाहू शकता म्हणजे मजबूत क्वालिटी. मी आता जर तुम्हाला दाखवलं याच्यामध्ये कारण मजबूत क्वालिटी आहे. छान क्वालिटी आणि हे ट्रान्सपरंट किती असणार हे? क्वालिटी असते 60 रुपये मीटर आहे. 60 रुपये मीटर 50 मीटर क्वालिटी पाहिजे. साधारण प्लास्टिकची जी स्टार्टिंग किंमत काय आहे प्लास्टिकची? 40 रुपये मीटर आहे. 40 रुपये मीटर पासून. छान छान. तुम्ही पाहू शकता दादाकडे तुम्ही बघा पूर्ण ताडपत्रीचा पूर्ण भंडार आहे. प्रत्येक प्रकारची दादाकडे ताडपत्री आहे आणि 3 रुपये स्क्वेअर फूट आहे. आणि तुम्ही अजून पण त्यांच्याकडे पाहू शकता. आपण आता हे पाहिलं होतं जे आपण तुम्हाला नेट सांगितलं ते. आणि दादा दुकान जसं मी सांगितलं आहे जेबी मार्केटच्या समोरच आहे. पंकज म्हणून दादांचं नाव आहे. त्याचा मोबाईल सगळं दिलेला आहे. तर तुम्ही पटापट या दादाच्या दुकानामध्ये आणि तुम्हाला 3 रुपये स्क्वेअर फूट तुम्ही ताडपत्री घेऊन जावा. तर चला मंडळी व्हिडिओ इथे संपत आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करा. लाईक करा, सबस्क्राईब करा.